येऊ का? नको रे. येते का पण दुबईला? न्यायचं का आजीला? न्यायचं? आजी असं आजीच्या पाया पड. आजोबांच्या नाही 4च आहेत बॉक्स. बस तू. डॅडीला इथंच ठेवायचंय का? डॅडी कुठे? पडा आजीच्या पाया पडा. जय बाप्पा. अजून 2 ठेव. राघवचं पाणी. अयो दीदी पण उठली का? आता नाही. माग शाल आहे बा. ते गेले असतील पॅक ठेवायला. नको मला चहा. मी मम्मी मग करत होती. मीच नको म्हटलं. घे ना. मला चप्पल घालायची होते. मला धर. तुला दीदीला बाय करायचं नाही का आर्यन? तुला घे. हा यो तुला जास्त होय. मला कमी होय. नको मग मला कमी बघ. नको नको राहू दे. राहू दे. त्याला नाही कळत काय. राहू दे. जा डॅडीकडे दे पैसे. डॅडीला पैसे सापडतील द्यायला लवकर. भाऊ बाय आर्यन. आर्यन बाय. आणू बघ. आरूने पकडलेत. खायचंय. तिला माहिती खावायला जायचंय. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आम्ही निघालो होतो दुबईला जायला. तर मी मम्मीकडे होते. मम्मी पप्पांना बाय बाय केलं. आणि असं नाही की त्यांच्या पाया नाही पडले, तर व्हिडिओ वगैरे नाही घेता आला. आणि 15 ऑगस्टची आठवण नाही तुला? दुबईचीच आठवण येते. काल मजा केली ना आपण. छान वाटलं ना स्कूल मध्ये? वाटलं का? ते मळू दे ना. जीन्सचं काय पडलं तुला? बाय बाय. बाय बाय कर आपल्या गावाला. येणार आहे आपण लगेच परत. आणि घरामधून आई वडिलांना सोडून निघणं हे जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नक्कीच नाही आहे. परंतु आतून खूप स्ट्रॉंग व्हावं लागतं. जर तुम्ही आउट ऑफ इंडिया राहत असाल किंवा तुम्हाला माहिती आहे तुम्ही 1 वर्षाशिवाय येऊ शकत नाही, अशा वेळी आतमधून एवढं स्ट्रॉंग व्हावं लागतं की तुम्हाला ह्या ज्या आठवणी आहेत त्या वर्षभर पुरतील एवढ्या आठवणी तुम्ही तयार करून मग त्यानंतर जायचं आहे असं मनामध्ये असतं. की परंतु तरी हवं असं वाटतं. तरी असं जावं असं वाटत नाही भारताबाहेर. परंतु ऑप्शन नाही आहे. आणि आम्ही निघालो होतो 15 ऑगस्ट झाल्यानंतर. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला पहाटे 3 वाजता घरातनं निघालो होतो. आणि तुम्ही पाहू शकता आत्ता इथे जरा थोडीशी सकाळ झाली आहे, म्हणजे एक 5-6चा सुमार आहे. आणि पाऊस होता बाहेर. मुंबईला निघालो होतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवरून आम्ही ट्रॅव्हल करणार होतो आणि सांताक्रूज एअरपोर्टला. तर इथे खूप पाऊस असल्यामुळे छान वाटत होतं, कारण गावी मी होते तेव्हा जास्त पाऊस झाला नाही. सो त्यामुळे मस्त पावसाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो प्रवास करत. आणि आम्हाला जायचं होतं, आमचे मोठे भाऊ आहेत, तर त्यांचं ऑपरेशन झालं होतं अपेंडिक्सचं. सो त्यांना भेटण्यासाठी देखील जायचं होतं. आणि खरं तर गाऊ खूप मिस करणार होती आजीला, कारण आजीचा फोन नेहमी गाऊकडे असायचा. मम्मीकडे मी गेले की गाऊ नेहमी आजीचा फोन घेऊन बसायची. त्यामुळे सर्वात जास्त मिस करणार होती गाऊ आजीला.
आणि त्यानंतर इथे हॉस्पिटल आलं होतं. तर हॉस्पिटलमध्ये आम्ही भाऊंला भेटलो, म्हणजे भाऊ म्हणजे माझे मोठे दीर. तर त्यांना भेटल्यानंतर मग थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही आणि यानंतर आम्हाला भूक लागली होती. तर रेस्टॉरंटमध्ये कोणतं जायचं हे डिसाईड झालं आणि राघवला भूक लागली होती कारण गाडीमध्ये तो काही दूध वगैरे प्यायला नव्हता. सो मी बॉटल भरून आली होती दुधाची. तर त्याला दूध वगैरे पाजलं आणि त्यानंतर आणि आम्ही ज्या दिवशी दुबईला जायला निघालो त्या दिवशी गोपाळकाला होता. तर रेस्टॉरंटमध्ये त्यांनी मसाला दूध दिलं होतं सर्वांसाठी. उतरता नाही येत. काकी दादा काय झालं बाळा काय. आणि त्यानंतर आम्ही माझ्या मोठ्या जाऊबाईंना भेटलो आणि त्यानंतर निघालो एअरपोर्टला जायला. आणि गोपाळकाला असल्यामुळे दहीहंडीची तयारी चालू होती सगळीकडे. तर जोरात तयारीही चालू. रंगात येत असते आवर चालली होती ना तिथे. नाश्ता बिष्ट तेच ठेवत्यात. मंडळावाली बस स्कूल बसच आहे त्यांना. मम्मी आपल्या बाटल्या डेलीला देते बाटल्या. अगं वेट कर वेट. तिथं असतंय पाणी, राहू दे गाडीत असते. एकच बॉटल. दुसरी वाली बॉटल नाही. गाडीचा आवाज अवतार बघितला का. इकडे गाऊ ते चिची असतं बाळा. यू आर एक्साइटेड. उठ 67 उठ. ते घोडा आहे का. स्लो आहे. नाही घरी. खेळू चला पण टू प्लेअर नो इंटरनेट आहे. खेळू केलं चला तो प्ले करतोय. ये बघ ह्याला बघू. Attention please, the aircraft is being refueled. Please leave your seatbelts unfastened. Fasten the life jacket is located under the seat. In the unlikely event of auto evacuation, slip the life jacket over your head and secure it strap around your waist. At the exit, pull the red toggle to inflate your life jacket. When waiting from moving exit, please inflate your life jacket only after you have stepped out the wing. Each life jacket has a light which gets activated when the battery comes in contact with water. ढगांच्या वरती गेल्यानंतर खूप छान वाटतं, परंतु
भीती तेवढीच आहे जेव्हा तुम्ही एरोप्लेनमध्ये ड्राईव्ह करता तेव्हा, आणि खरं स्वतःचा जीव मुठीत घेऊन ट्रॅव्हल करावं लागतं. जेव्हापासनं असा इन्सिडेंट झाला आहे अहमदाबाद लंडन प्लेनचा, तेव्हापासून एवढी भीती वाटते ना, असं वाटतं की केव्हा एकदा मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचेल, कारण काही सांगता येत नाही कधी काय होईल. पावर बँक होती. नाही ना ते आहे का जागा? आणि खरं तर आमच्याकडनं एक पॉवर बँक एका लगेजच्या बॅगमध्ये गेली, त्यामुळे काय झालं की ती बॅग आलीच नाही. तर आता ते लगेजच्या बॅगमधून ती पॉवर बँक काढणार आणि नेक्स्ट फ्लाईट जेव्हाही असेल एअर इंडिया एक्सप्रेसची तर तेव्हा ती बॅग पाठवून देणार. सो आमची ती बॅग डिले होईल. आणि खरं तर आमच्याकडून चुकूनच झालं, पॉवर बँक आहे तर ती लगेजमध्ये अलाउड नसते, चेक इन बॅगमध्ये ठेवावी लागते. त्यामुळे काय झालं की आमची बॅगच आली नाही पाठीमागे, तर ते काढून टाकतात. जर कोणाला माहिती नसेल आणि कोणी ट्रॅव्हल करणार असेल तर कृपया तुम्ही लगेजमध्ये टाकू नका पॉवर बँक, तर ती तुमच्या हँड बॅगेजमध्ये घ्या. सो जेणेकरून तुम्हाला ती फेकावी लागणार नाही आणि तुमचं लगेजही टाईमवर येईल. तर आमच्याकडनं बाय मिस्टेकली गेली होती, आम्हाला माहिती होतं. यानंतर माझ्या मिस्टरांनी लॉस्ट बॅगेजमध्ये जाऊन कंप्लेंट केली. सो त्यांनी तिकडे मेल पाठवला होता इंडियाला की आमची एक बॅग आली नाही, तर त्याचा टॅग कोणती बॅग नाही गेली तर तेही ते मेन्शन करतात. सो दुसऱ्या जेवायला बाहेर जाऊ आपण इथे आम्ही सफीरमध्ये जेव्हा आपण काहीतरी नूडल्स घेऊ सफीरमध्ये. छान छान आवडले. आता आपल्या घरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची जी की होती तर जी बॅग मागे राहिली होती लगेजची त्यामध्ये होती. सो आम्हाला आमच्या घराची की तोडावी लागली, म्हणजे लॉक तोडून त्यानंतर त्यांनी आम्हाला लगेच दुसरं लॉक लावून दिलं. तर अशा प्रकारे आमच्याकडनं चुकून जी बॅग मागे राहिली त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स झाले. आणि बाहेर खूप गरमी होती त्यामुळे उभं राहणं मुश्किल होतं, परंतु तरीही आमच्याकडे ऑप्शन नव्हता. आधी ठरवलं होतं आम्ही पूजाकडे त्यांच्याकडे जाऊ, परंतु एक दिवसाचं ठीक आहे, परंतु बॅग कधी येईल माहिती नव्हती. सो लॉक तोडावंच लागणार होतं.
असा झाला आमचा भारतातून दुबई प्रवास. तर थकलो होतो आम्ही, तर त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि सगळेजण झोपलो. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या नमस्कार मंडळी. तर आम्ही आत्ताच पोहोचलो आहोत घरी आणि सगळा पसारा वगैरे तसंच आहे. आता जस्ट बॅगेज इथे टाकलं आहे आणून फक्त. तर आता स्वयंपाकामध्ये काहीतरी बनवू किंवा मग बाहेर जाऊ. अजून काही प्लॅन ठरला नाही. आणि इथे जेवणामध्ये मी डाळ भात बनवला होता आणि माझ्या मिस्टरांनी पराठे मागवले होते. सो असंच आमचं सिम्पल असं जेवण होतं, कारण राघवला बाहेरचं शक्यतो देत नाही. सो त्यासाठी डाळ भात बनवला होता. आणि हे जे प्लांट्स आहेत तर ते मी इथे घरी पाण्यामध्ये ठेवून गेले होते. आणि प्लांट्स आहेत. आणि यानंतर आम्ही जेवण केलं. थकलो होतो, सो जेवण केल्यानंतर लगेचच आम्ही झोपलो. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.